डोंबिवलीमधील प्रसिद्ध असलेले पेंढारकर कॉलेज येथील काँक्रीट रस्त्यावर गेल्या 2 वर्षांपासून पाणी साचत आहे, मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे। नागरिक आणि प्रवासी यांना यात साचलेल्या पाण्यात मार्ग काढावा लागतो। सदर रस्त्याचे काँक्रीट करण्यात आलेले होते, मात्र तो रस्ता योग्यरित्या न केल्याने इथे पाणी साचत आहे। अखेर मंगळवारी सकाळी 27 गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे यांनी या साचलेल्या घाण पाण्यामध्ये बसून स्विमिंगची ॲक्शन करत उपरोधिक आणि अनोखे आंदोलन केले। या लाखो करोडो रुपये खर्च करून हा रस्ता बनवला जातो, परंतु इंजिनियर जे आहेत यांना कुठल्या प्रकारची डिग्री नसताना इंजिनियर लोकांना इथे उभे केले जातात। आज तुम्ही मला सांगा, रस्ता आहे हा सरळ पाहिजे होता, या ठिकाणी स्विमिंग पूल तलाव बनवून ठेवलेला आहे आणि हा रस्ता MIDC अंतर्गत येत आहे। मुळात MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे सगळ्यात भ्रष्टाचाराचा महामेरू आहे। या ठिकाणी सर्व काही अलबेल आहे। अधिकाऱ्यांना कळवलेलं आहे, पण अधिकारी कानाडोळा करतात प्रत्येक वेळेस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।